आजपासून पीक विमा जमा लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे। 28,000 रुपये हेक्टरप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे पीक विम्याचे पैसे 28,000 रुपये याप्रमाणे पैसे जमा होत आहे। आता तुमच्या शेतातील पंचनामे झालेले असणे आवश्यक आहे। पीक विमा फॉर्म आणि पीक विम्याचा अर्ज मंजूर असणे आवश्यक आहे। तर प्रति हेक्टरी आता 20 ते 28,000 रुपये याप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता पीक विम्याची जे काही रक्कम आहे तब्बल 1219 कोटी रुपयाचा पीक विमा जे की 31 जिल्ह्यांमध्ये भरपाई वाटप सुरू झालेलं आहे। यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे। तर आता बरेच दिवसांपासून जे की शेतकरी बांधव वाट पाहत होते तर अखेर प्रतीक्षा इथं संपली। अहिल्यानगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। नाशिकमध्ये, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, त्याचप्रमाणे गडचिरोली, अमरावती, पुणे, धुळे, अकोला, हिंगोली, नंदुरबार, सांगली, बुलढाणा, वाशिम, रायगड, पालघर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड। तर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम या 31 जिल्ह्यांमध्ये काय आहे, 31 जिल्ह्यांमध्ये 1219 कोटी रुपयाचा पीक विमा सोयाबीन, कापूस, तूर यासाठी वाटप इथं सुरू झालेलं आहे। तर आता यामध्ये जिल्हा वाईज आपण सांगणार आहे जे की अंदाजी रक्कम। यामध्ये अहिल्यानगरमध्ये 48 कोटी रुपये, नांदेडमध्ये 52 कोटी रुपये, नाशिकमध्ये 44 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 46 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 38 कोटी रुपये, भंडारामध्ये 32 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 55 कोटी रुपये, पालघरमध्ये 28 कोटी रुपये, यानंतर जळगावमध्ये 50 कोटी रुपये, यानंतर इथे आपलं रायगडमध्ये 26 कोटी रुपये, सातारामध्ये 42 कोटी रुपये, वाशिममध्ये 30 कोटी रुपये, परभणीमध्ये 36 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 41 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 33 कोटी रुपये, सांगलीमध्ये 37 कोटी रुपये, नागपूरमध्ये 45 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 29 कोटी रुपये, जालन्यामध्ये 34 कोटी रुपये, हिंगोली 27 कोटी, गोंदिया 31 कोटी, अकोला 39 कोटी, धुळेमध्ये 35 कोटी, यानंतर इथे आपलं कोल्हापूरमध्ये 40 कोटी, पुणेमध्ये 43 कोटी, रत्नागिरीमध्ये 25 कोटी, ठाणेमध्ये 28 कोटी, अमरावतीमध्ये 47 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 22 कोटी, गडचिरोलीमध्ये 24 कोटी। तर याप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे। तर आता पीक विम्याचे पैसे कोणाला जमा होत आहे? ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झालेलं आहे, यामध्ये पाऊस असेल, पूर असेल, दुष्काळ असेल, ज्या शेतकरी बांधवांचे पंचनामे झालेले आहे। हा तिसरा जो पॉईंट आहे महत्त्वाचा आहे। पंचनामे म्हणजे तुमच्या शेतातील सर्वे झालेले असणे आवश्यक आहे, तुमचा अर्ज मंजूर असणे देखील आवश्यक आहे, बँक पासबुकला आधार लिंक असणे देखील आवश्यक आहे, तुमची ई पीक पाहणी देखील केलेली असणे आवश्यक आहे। आणि सातवा जो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे यामध्ये तुम्ही तुमची तक्रार 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स यावरती क्लेम केलेला असणे आवश्यक आहे। जर तुम्ही याचा क्लेम केलेला नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळण्यास अडचण जाऊ शकते। तर आता 72 तासाच्या आत आणि ई पीक पाहणी देखील हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे पीक विम्यासाठी। तर आता केंद्र सरकार, राज्य सरकार, आपले जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। पीक विमा वाटपास सुरुवात करण्यात आलेली आहे। तर आता पीक विमा कोणाला मिळणार नाही? ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला नाही आहे, अर्ज रिजेक्ट किंवा पेंडिंग आहे, डीबीटी इनॅक्टिव्ह आहे, जमीन किंवा सातबाऱ्यावर पिकाची नोंद नाही, 72 तासाच्या आत तुम्ही तुमचा क्लेम केलेला नाही, ई पीक पाहणी केलेली नाही, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळणार नाही। तर आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशांनी काय करायचं आहे? तक्रार करायची आहे। तक्रार कशी करायची आहे? लेखी अर्ज द्यायचा आहे, ते कुठे द्यायचं आहे हे सांगणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। उर्वरित जिल्ह्यात लवकरच इथं पैसे जमा होतील। तर आता 72 तासाच्या आत तुम्हाला तक्रार कशी करायची राहते? प्रधानमंत्री फसल विमा योजना या वेबसाईटवरती जाऊन रिपोर्ट क्रॉप लॉस यावरती क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबर टाका, पॉलिसी आय डी क्रमांक टाका, पीक, गाव, पिकाचा प्रकार निवडा आणि फोटो अपलोड करून सबमिटवरती क्लिक करा। तर हे झाली तुमची तक्रार। त्याचप्रमाणे मोबाईलद्वारे सुद्धा तुम्हाला इथं तक्रार करता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे। क्रॉप इन्शुरन्समध्ये क्रॉप लॉस यावरती क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार करता येणार आहे। त्यामध्ये फोटो अपलोड करायचे आहे, घटनाची दिनांक म्हणजे कोणत्या तारखेला तुमचं नुकसान झालेलं, कधी पाऊस पडलेला होता, सर्व कशामुळे झालेलं हे सर्व माहिती टाकायची आहे। त्याचप्रमाणे आता एक हेल्पलाईन नंबर आहे, यावरती देखील तुम्ही तक्रार करू शकता। 1444 7
तरी ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर यावरती लगेच तुम्ही तुमची तक्रार करा. सरकारचा मोठा निर्णय, आता शेतकरी बांधवांच्या आधारली बँक खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसेल तर त्यांनी हा लेखी अर्ज लिहून पीक विमा कंपनीला द्यायचा आहे, जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते. सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस आहे, तिथं नेऊन द्यायचं आहे. प्रति पीक विमा कंपनी प्रतिनिधी तुमचा तालुक्याला जिल्ह्याला पीक विमा नुकसान भरपाई बाबत अर्ज. महोदय, मी खाली सही करणारा शेतकरी तुमचे नाव लिहा, राहणार, गावाचे नाव. इथं गावाचे जे काही नाव आहे इथं तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे. तालुका झाल्यानंतर इथं जे काही तालुका आहे इथं तुमचं तालुक्याचं नाव टाका, इथं जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे. याप्रमाणे तुम्हाला हा जो जसाच्या तसा मी माझ्या शेतातील पिकाचे नाव, त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर जे काही असेल या पिकासाठी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. माझ्या पिकाचे अतिवृष्टी, त्याचप्रमाणे पूर, गारपीट या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. मी बाबत दिनांक, तुमची तारीख टाकायची आहे. 72 तासात आत क्रॉप इन्शुरन्स तक्रार क्लेम जे काही केलेली आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या शेतातील यामध्ये एक नवीन ॲड लाईन करून घ्या की ई पीक पाहणी देखील केलेली आहे. तरी माझ्या शेतातील पंचनामे झालेले आहेत. त्याचप्रमाणे किंवा पंचनामे झालेले नाही आहे तरी सर्व कागदपत्र व्यवस्थितपणे तुम्हाला जोडायचे आहे. आपला विश्वास हो, हे सर्व जसे जसं लिहायचं आहे. त्यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती, 7/12/8 आणि नुकसान भरपाईचा फोटो. तर आता या 31 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, भंडारा, सोलापूर, पालघर, नागपूर, सांगली, वर्धा, बुलढाणा, परभणी, वाशिम, सातारा, रायगड, जळगाव, रत्नागिरी, ठाणे, अमरावती, सिंधुदुर्ग, गडचिरोली, पुणे, कोल्हापूर, धुळे, अकोला, गोंदिया, हिंगोली, जालना, नंदुरबार. तर आता जे काही 31 जिल्ह्यांमध्ये आता सुमारे 1,219 कोटी रुपयाचा पीक विमा लाईव्ह झालेला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे. तर सरकारने तातडीने आदेश देण्यात आलेले आहेत. तरी त्या 7 ते 15 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यात इथं रोल आउट होणार आहे आणि पीक विमा जमा होईल.